पॅडीदादा म्हणतात की आपण निकीला बायकॉट करून टाकूयात, ती घरात नाहीच असंच वागूयात. ते का असं म्हणतायत बघूयात. तर ते म्हणत असतात की निकी काम ऐकत नाही, तर मला वाटतं आपण तिला जेवण देणार नाही असं सांगूयात. वैभव म्हणतो की पॅडीदादा ते जेवणावर मला तर नाही बरोबर वाटत. मग त्यानंतर ते म्हणतात की मी तर घरी असंच करतो, तू काम केलं नाही तर तुला जेवण भेटणार नाही. तू काम कर, त्यानंतर जेवण कर, कारण की हे तुझं काम आहे, तूच केलं पाहिजे, असं माझं तर असतं. त्यानंतर मग वैभव म्हणतो की नाही हो, पण मला ते नाही बरोबर वाटत, कारण की मग ती जी करते तीच तुम्ही केल्यासारखं, आणि मला तुमच्याबद्दल काय ऐकून नाही घ्यायचं. तर त्यानंतर मग पॅडीदादा म्हणतात की तसं नाही आहे, ती करते ते वेगळं होतं, तिने आर्याबाबत केलं ते वेगळंच होतं. माझं मत हेच आहे की ती जी कारण देते ते फुसकं कारण आहे, त्या कारणासाठी काम नाही करणार हे काही योग्य नाही आहे. आणि असं काही काम नाही आहे बाथरूम साफ करणं, म्हणजे प्रत्येकजण आपापलं करतच असतं. मग आर्या म्हणते की तिला ना फक्त निमित्त हवं असतं, ते मुद्दाम जाणून बुजून करते ती. मग वैभव म्हणतो हे तर माहितीच आहे, पण कशाला उगाचच वादावादी म्हणून हे करतो. त्यानंतर मग पॅडीदादा म्हणतात की आपण लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे, आता टाकूयात, ती घरात आहे असं समजायचंच नाही. मग तिला कसं वागायचं तसं वागू देत, जाऊ दे, लक्ष द्यायचं नाही, असं ते म्हणत असतात.